भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन प्रवासाचे छायाचित्र दालन. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे अनेकांची आयुष्ये उजळून टाकणारे ज्ञानसूर्य. शिक्षणाच्या माध्यमातून पुढील पिढ्यांचा व देशाचा सर्वांगीण विकास होईल हे सूत्र नजरेसमोर ठेवून त्यांनी समतेचा पुरस्कार केला आणि समाजाला प्रगतिशील दिशा दिली. अशा विश्वव्यापी व्यक्तिमत्वाचा लहानगा जिज्ञासू भीमराव ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असा प्रेरणादायी जीवन प्रवास निवडक तसेच दुर्मिळ छायाचित्रातून आविष्कृत करणारे हे छायाचित्र दालन. ब्रिटिश इन्फंट्री बरॅक आणि फुटबॉलचे मैदान महू MHOW मिलिटरी हेडक्वार्टर ऑफ वॉर्स आताचे डॉक्टर आंबेडकर नगर मध्य प्रांत आता मध्य प्रदेश. याच छावणीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. 14 एप्रिल 1891 सुभेदार रामजी मालोजी सकपाळ व भीमाबाई या दाम्पत्याच्या पोटी महू मध्य प्रांत आता मध्य प्रदेश येथील लष्करी छावणीत डॉक्टर भीमराव आंबेडकरांचा 14 एप्रिल 1891 रोजी जन्म झाला. याच जागेवर आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मभूमी राष्ट्रीय स्मारक उभारण्यात आलेले आहे. 1854 भीमराव आंबेडकर यांच्या मातोश्री भीमाबाई रामजी सकपाळ यांचे जन्मस्थान आंभे टेंभे तालुका मुरबाड जिल्हा ठाणे महाराष्ट्र. भीमाबाई रामजी सकपाळ या आंभे टेंभे मुरबाड येथील रहिवाशी धर्माजी रामनाथ पंडित मुरबाडकर यांची कन्या होत्या. त्यांचा विवाह रामजी मालोजी सकपाळ यांच्याशी सन 1867 साली मुरबाड येथे संपन्न झाला. त्यांना 14 अपत्ये होती. भीमराव हे त्यांचे 14वे अपत्य होय. 1896 भीमाबाई रामजी सकपाळ आंबेडकर 1854 ते 1896 यांचे अलीकडेच बांधण्यात आलेले आंबे टेंभे मुरबाड येथील स्मारक. भीमाबाई यांचे सन 1896 साली सातारा येथे निधन झाले. त्यावेळी भीमराव केवळ 5 वर्षांचा होता. 1894 ते 1896 1894 ते 1896 दरम्यान भीमरावचे कॅम्प दापोली जिल्हा रत्नागिरी येथील निवासस्थान काळकाईचा कोंड. 1896 ते 1904 1896 ते 1904 दरम्यान भीमरावचे सदर बाजार सातारा येथील निवासस्थान. 1900 ते 1904 भीमरावची सातारा येथील माध्यमिक शाळा सध्याचे प्रतापसिंह हायस्कूल. 1900 ते 1904 बॉम्बे इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट चाळ BIT चाळ नंबर 1 परेल मुंबई. 1912 ते 1934 1894 ला निवृत्तीनंतर सुभेदार रामजी कॅम्प दापोली येथे सन 1896 पर्यंत राहिले. त्यानंतर ते साताऱ्याला स्थायिक झाले. नंतर 1904 साली ते साताऱ्याहून मुंबई येथे आले. सुरुवातीला 1911 पर्यंत ते एल्फिन्स्टन रोड स्थित डबक चाळ येथे राहिले. 1912 मध्ये ते बॉम्बे इम्प्रूव्हमेंट चाळ BIT चाळ नंबर 1 परेल मुंबई येथे राहण्यासाठी गेले. येथील दुसऱ्या मजल्यावरील रूम क्रमांक 50 आणि 51 मध्ये भीमराव वयाच्या 14व्या वर्षापासून सन 1934 पर्यंत राहिले. भीमरावचे वडील सुभेदार रामजी मालोजी सकपाळ आंबेडकर 1848 ते 1913 1848 ते 1913 सुभेदार रामजी मालोजी सकपाळ यांचे मूळ गाव आंबडवे तालुका मंडणगड जिल्हा रत्नागिरी होते. त्यांचे वडील मालोजी हे सैन्यामध्ये होते आणि रामजी सुद्धा वयाच्या 18व्या वर्षी 106 सॅपर्स मायनर सैन्यामध्ये भरती झाले. नंतर 1888 साली पदोन्नती मिळाल्यानं त्यांची नियुक्ती
7वी पायोनियर बटालियन महू येथे झाली. 14 एप्रिल 1891 रोजी त्यांचे 14वे अपत्य भीमराव जन्माला आले. त्यांनी भीमरावच्या मनावर शिक्षणाचे महत्त्व, शिस्त, आत्मसन्मान आणि कष्टाळू वृत्ती या गोष्टी बिंबविल्या. त्यांचे निधन मुंबई BIT चाळ क्रमांक 1 येथे 2 फेब्रुवारी 1913 रोजी झाले. तथागत गौतम बुद्ध इसवी सन पूर्व 563 ते 483. संत कबीर 1399 ते 1519. ज्योतिबा फुले 1827 ते 1890. प्रत्येक व्यक्तीचे गुरु असतात. माझेही 3 गुरु आहेत. मी कोणी साधू किंवा संन्यासी नाही. माझे पहिले आणि महान गुरु बुद्ध आहेत. मी या गोष्टीशी पूर्णपणे सहमत आहे की बुद्ध धर्मच जगाला नवीन स्वरूप देऊ शकेल. माझे दुसरे गुरु कबीर आहेत. माझे वडील कबीर यांचे अनुयायी होते. म्हणूनच कबीर यांचे जीवनचरित्र तसेच त्यांच्या विचारांचा माझ्या जीवनावर प्रभाव पडला. माझ्या मते कबीर यांनीच बुद्ध यांची शिकवण योग्य पद्धतीने समजून घेतली. माझे तिसरे गुरु ज्योतिबा फुले आहेत. फुले यांनीच शिंपी, कुंभार, न्हावी, कोळी, महार आणि चांभार जातीतील लोकांना मानवता शिकविली. हे माझे 3 गुरु आहेत. त्यांनी दिलेल्या शिकवणीमुळेच माझ्या जीवनात आमूलाग्र बदल होऊन माझ्या जीवनाला योग्य वळण लागले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पुरंदरे स्टेडियम, मुंबई, 28 ऑक्टोबर 1954. 14 एप्रिल 1891. सातारा हायस्कूल साताराच्या रजिस्टरमधील भीमराव आंबेडकरांच्या जन्मतारखेची अधिकृत नोंद. भीमराव आंबेडकर यांची मुंबईच्या एल्फिन्स्टन हायस्कूलची मॅट्रिक परीक्षेची गुणपत्रिका. एल्फिन्स्टन कॉलेजच्या प्राचार्यांना संबोधित केलेले भीमराव आंबेडकरांचे स्वहस्ते लिखित पहिले उपलब्ध पत्र 11 सप्टेंबर 1908. 14 एप्रिल 1891. सातारा स्कूल, सध्याचे प्रतापसिंह हायस्कूल, सातारा येथे भीमराव आंबेडकरांची जन्मतारीख 14 एप्रिल 1891 अशी नोंदवली आहे. भीमरावचे मूळ गाव आंबडवे, तालुका मंडणगड, जिल्हा रत्नागिरी होते. महाराष्ट्रात तत्कालीन प्रचलित रिवाजानुसार कोणत्याही व्यक्तीच्या आडनावाआधी त्याच्या मूळ गावाचे नाव लिहिले जात असे आणि म्हणूनच भीमरावचे आडनाव आंबडवेकर ऐवजी अपभ्रंशाने आंबावडेकर असे झाले होते. परंतु प्राथमिक कॅम्प स्कूल, मिशन स्कूल, कूपर कंपाऊंड, सातारच्या कृष्णाजी केशव आंबेडकर नावाच्या शिक्षकांनी भीमरावचे आडनीड आडनाव बदलून आंबेडकर हे आपले सुटसुटीत आडनाव दिले आणि शाळेतील रेकॉर्डमध्ये तशी नोंदही केली. प्रवेश तारीख 3 जानेवारी 1908. भीमराव यांनी 3 जानेवारी 1908 रोजी मुंबईतील एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. नोव्हेंबर 1908 मध्ये होऊ घातलेल्या पूर्व परीक्षेला त्यांची गणित या विषयाची तयारी झाली नसल्याने ते बसू इच्छित नव्हते. त्यामुळे 11 सप्टेंबर 1908 रोजी त्यांनी कॉलेजच्या प्राचार्यांना या संबंधी प्रस्तुत पत्र लिहिले होते. डॉक्टर आंबेडकर यांच्या एकूण उपलब्ध पत्रांपैकी हे त्यांचे स्वहस्तलिखित पहिले पत्र होय. हेच भीमराव आंबेडकर पुढे महान अर्थतज्ञ, घटनातज्ञ आणि कायदेतज्ञ झाले. भीमराव जानेवारी 1913 मध्ये मुंबई विद्यापीठातून BA ची पदवी परीक्षा उत्तीर्ण झाले. BA पदवी परीक्षा उत्तीर्ण होणारे तत्कालीन अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या समाजातील ते पहिले विद्यार्थी होत. कृष्णाजी केशव आंबेडकर गुरुजी 1855 ते 1934. डॉक्टर आंबेडकर यांचे शिक्षक. कृष्णाजी केशव आंबेडकर हे मिशनरी स्कूल, कॅम्प मिशन स्कूल, सातारा येथे शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यावेळच्या धार्मिक, रूढीप्रिय, कर्मठ काळात देखील
हे ब्राह्मण शिक्षक भीमरावांवर खूप प्रेम करत होते. ते भीमरावांना भिवा म्हणून संबोधायचे. ते आपल्या लाडक्या भिवासाठी जेवण देखील आणीत असत. हे तेच शिक्षक होते ज्यांनी भीमरावचे आडनीड आडनाव जे अंबावडेकर होते ते बदलून आपले सुटसुटीत आंबेडकर हे आडनाव दिले आणि शाळेतील दप्तरात तशी नोंदही केली. त्यांचे 12 डिसेंबर 1934 रोजी सातारा येथे निधन झाले. कृष्णराव अर्जुन दादा केळुस्कर गुरुजी 1860 ते 1934. कृष्णराव अर्जुन दादा केळुस्कर हे एक प्रख्यात समाजसेवक होते. भीमराव जेव्हा मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले 1907, तेव्हा केळुस्कर यांनी त्यांचा राव बहादूर C.K. बोले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात सत्कार केला. या कार्यक्रमात केळुस्कर गुरुजी यांनी लिहिलेले गौतम बुद्धांचे चरित्र हे पुस्तक भीमरावांना भेट दिले. या पुस्तकाचा भीमराव यांच्या भावी आयुष्यावर खोल प्रभाव पडला. दादा केळुस्करांनी इंदुप्रकाश प्रेसचे मालक दामोदर सावळाराम यंदे यांच्यासोबत भीमरावांना बडोदा महाराज सर सयाजीराव गायकवाड यांच्या मुंबईतील जय महाल या बंगल्यावर नेले आणि त्यांची महाविद्यालयीन शिक्षणासाठी प्रतिमहा 25 रुपयांच्या शिष्यवृत्तीची व्यवस्था करून दिली. पुढे भीमरावांच्या परदेशातील उच्च शिक्षणासाठी देखील त्यांनी बडोदा सरकारकडून शिष्यवृत्तीची व्यवस्था करून दिली. 14 ऑक्टोबर 1934 रोजी केळुस्कर गुरुजी यांचे मुंबईत निधन झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मठिकाण महू, शिक्षणाची ठिकाणं दापोली, सातारा, मुंबई, न्यूयॉर्क, लंडन. पहिली नोकरी बरोडा. जुना मासळी हबीब बाजार, भायखळा. 1907. त्या काळी बालवयातच लग्ने होत असल्याने सुभेदारांनी भीमरावांचे लग्न वणंद तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी येथील भिकू धोत्रे यांची मुलगी रामी रमाबाई हिच्याशी 1907 मे जून मध्ये भायखळा पूर्व येथील जुन्या मासळी बाजारात हबीब मार्केटमध्ये लावून दिले. विवाहासमयी भीमराव 16 वर्षांचे तर रमाबाई 9 वर्षांची होती. छायाचित्रात 1934 डॉक्टर भीमराव आंबेडकर आणि रमाबाई आंबेडकर यांच्या टॉबी या लाडक्या कुत्र्यासह. 1905 एल्फिन्स्टन हायस्कूल, आताचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेंट्रल रेल्वे हॉस्पिटल, भायखळा, मुंबई मध्ये 1905 साली प्रवेश घेणारे तत्कालीन अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या समाजातील भीमराव आंबेडकर हे पहिलेच विद्यार्थी होते. 1913 मुंबईतील एल्फिन्स्टन महाविद्यालय येथून भीमराव 1913 मध्ये पदवीधर झाले. तत्कालीन अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या वर्गातील ते पहिलेच पदवीधर होते. मी नेहमीच प्रतिपादन करीत आलो आहे की मानवी जीवनातील प्रत्येक क्षेत्रात ज्ञान ही अमोघ शक्ती आहे. या ज्ञानशक्तीचा प्रत्येक कण निकण आत्मसात केल्याशिवाय दलित वर्ग आपले स्वातंत्र्य आणि समतेचे ध्येय शिखर कधीच गाठू शकणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आंबेडकर स्कूल ऑफ पॉलिटिक्स पुणेसाठी राजगृह दादर मुंबई येथून 14 ऑक्टोबर 1946 रोजी दिलेला संदेश. 15 जानेवारी 1913. 1913 मध्ये भीमराव आंबेडकरांनी मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्रात पदवी प्राप्त केली. 1915 मध्ये त्यांनी MA आणि 1916 मध्ये PhD या पदव्या कोलंबिया विद्यापीठ, न्यूयॉर्क, अमेरिका येथून प्राप्त केल्या. त्यानंतर त्यांनी 1922 मध्ये MSc आणि ऑक्टोबर 1923 मध्ये DSc या पदव्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स, लंडन विद्यापीठमधून प्राप्त केल्या. तसेच 28 जून 1922 रोजी ग्रेज इन लंडन संस्थेतील न्यायसभेने त्यांना बार ॲट लॉ ही बॅरिस्टरची पदवी प्रदान केली. लोकशाहीची माझी व्याख्या अशी आहे की शासनाची एक रचना आणि पद्धत
ज्याद्वारे लोकांच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनात रक्तपात न करता क्रांतिकारी बदल होऊ शकतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 22 डिसेंबर 1952 रोजी पूना डिस्ट्रिक्ट लॉ लायब्ररीच्या सदस्यांसमोर केलेल्या भाषणातून. माझा संदेश आहे की संघर्ष करा आणि अधिकाधिक संघर्ष करा, त्याग करा आणि अधिकाधिक त्याग करा. केलेला त्याग आणि त्यातून झालेला त्रास याचे दुःख न करता संघर्ष करत रहा. त्यातूनच मुक्ती मिळू शकेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जय भीम मासिकाच्या विशेष अंकासाठी दिलेला संदेश. मद्रास 13 एप्रिल 1947. व्हॉल्यूम 1 क्रमांक 28. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या 3 शब्दात माझे सामाजिक तत्वज्ञान सकारात्मकरित्या सामावलेले आहे. तथापि माझे तत्वज्ञान मी फ्रेंच राज्यक्रांतीतून घेतले आहे असे कोणीही म्हणू नये. मी ते घेतलेले नाही. माझ्या तत्वज्ञानाचे मूळ हे राजकारणात नसून धर्मात आहे. मी ते माझे गुरु बुद्धांच्या शिकवणीतून घेतले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. माझ्या जीवनाचे तत्वज्ञान या ऑल इंडिया रेडिओवर 3 ऑक्टोबर 1954 रोजी केलेल्या भाषणातून. भीमराव आंबेडकर यांचे बडोदा विधिमंडळाचे अतिरिक्त सदस्य म्हणून नामांकन. 24 एप्रिल 1913. पेटलाड, जिल्हा खेडा येथील शिवलाल जेराम हे बडोदा स्थानिक विधिमंडळाचे सदस्य होते. त्यांच्या निधनानंतर महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी भीमरावांची जेराम यांच्या रिक्त झालेल्या जागी स्थानिक विधानसभेचे अतिरिक्त सदस्य म्हणून 24 एप्रिल 1913 रोजी नियुक्ती केली. महाराजांनी भीमरावांना केवळ उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्यास मदत केली नाही, तर त्यांनी भीमरावांना बडोदा सरकारच्या प्रशासनाशी देखील जोडण्याचा प्रयत्न केला. तथापि हे प्रत्यक्षात घडले नाही, कारण त्यानंतर 20 जुलै 1913 रोजी भीमराव अमेरिकेच्या न्यूयॉर्क येथील कोलंबिया विद्यापीठातील MA व PhDच्या उच्च शिक्षणासाठी रवाना झाले. भीमराव आंबेडकरांची बडोदा राज्य सरकारच्या सेवा रजिस्टरमधील नोकरी संबंधीची नोंद. 1913. BA ची पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर भीमराव त्यांच्या वडिलांच्या इच्छेविरुद्ध शिष्यवृत्तीच्या अटींनुसार बडोद्याला तेथील राज्यसेवेमध्ये रुजू होण्यास गेले. परंतु ते 15 जानेवारी ते 31 जानेवारी 1913 पर्यंतच तेथे होते, कारण तेथे असताना त्यांचे वडील मुंबईत गंभीर आजारी असल्याची तार त्यांना मिळाली आणि ते 1 फेब्रुवारी 1913 रोजी रेल्वेने मुंबईला निघाले. ते वाटेत सुरत येथे वडिलांसाठी सुरतची प्रसिद्ध बर्फी घेण्यासाठी उतरले आणि त्या गडबडीत त्यांची गाडी निघून गेली. त्यांना पुढील गाडीसाठी दुसऱ्या दिवसापर्यंत थांबावे लागले. शेवटी 2 फेब्रुवारी 1913 रोजी दुपारी मुंबईत त्यांच्या घरी पोहोचले. सुभेदारांनी भीमरावांना डोळे भरून पाहिले. त्यांच्या पाठीवरून मायेने हात फिरविला आणि काही क्षणातच त्यांचे निधन झाले. 1913. 4 जून 1913च्या बडोदा सरकारच्या उच्च शिक्षण शिष्यवृत्ती करारानुसार भीमराव आंबेडकर अमेरिकेच्या न्यूयॉर्क येथील कोलंबिया विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी वयाच्या 22व्या वर्षी रवाना झाले. तिथे पोहोचल्यानंतर ते युनिव्हर्सिटीच्या लिव्हिंगस्टोन हॉलमधील एका खोलीत नवल भथेना नावाच्या पारशी विद्यार्थ्याबरोबर राहू लागले. पुढे तो त्यांचा आजीवन मित्र राहिला. भीमरावांनी 1915 मध्ये कोलंबिया विद्यापीठातून MA मास्टर ऑफ आर्ट्स ची पदवी अर्थशास्त्र या मुख्य विषयासह समाजशास्त्र, इतिहास, तत्वज्ञान आणि मानववंशशास्त्र या विषयात घेतली. तदनंतर 1916 मध्ये त्याच विद्यापीठातून त्यांनी PhD ची पदवीही मिळविली. डॉक्टर BR आंबेडकर यांचे
कोलंबिया युनिव्हर्सिटी न्यूयॉर्क अमेरिका आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स इंग्लंड येथील प्राध्यापक गण. कोलंबिया विद्यापीठ न्यूयॉर्क अमेरिका. प्रोफेसर एडविन रॉबर्ट अँडरसन सेलिगमन 1861 ते 1939. प्रोफेसर जॉन मेनॉर्ड किन्स 1883 ते 1946. प्रोफेसर जॉन ड्यूई 1859 ते 1952. प्रोफेसर जेम्स शॉटवेल 1874 ते 1965. प्रोफेसर क्लार्क, प्रोफेसर सीगर, प्रोफेसर मूर, प्रोफेसर मिशेल, प्रोफेसर चॅडविक, प्रोफेसर सिमकोविच, प्रोफेसर गिडिंग्स, प्रोफेसर अलेक्झांडर गोल्डनवायझर. स्रोत कोलंबिया विश्वविद्यालय अभिलेखागार. प्रोफेसर आर एडविन सेलिगमन यांचे भीमरावांशी जिव्हाळ्याचे संबंध होते आणि प्रोफेसर जॉन ड्यूई यांचा भीमरावांवर मोठा प्रभाव होता. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स लंडन. प्रोफेसर एडविन कॅनन 1861 ते 1935. प्रोफेसर हेरॉल्ड जोसेफ लास्की 1893 ते 1950. 1920 ते 1923. DSc व बॅरिस्टरचा अपूर्ण राहिलेला अभ्यास पूर्ण करण्यासाठी डॉक्टर आंबेडकरांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्समध्ये पुन्हा प्रवेश घेतला. तसेच बार ॲट लॉ साठी ग्रेज इन मध्येही प्रवेश घेतला. छायाचित्रात डॉक्टर आंबेडकर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे सहविद्यार्थी आणि प्राध्यापकांसह. 1920 ते 1923. डॉक्टर आंबेडकर यांचे लंडन येथील निवासस्थान सध्या महाराष्ट्र राज्य सरकारच्या अधीन. हेनरी एस किंग 9 पाल मॉल लंडन SW. महाराजा सयाजीराव खंडेराव गायकवाड तृतीय बडोदा संस्थान 1893 ते 1939. महाराजा सयाजीराव खंडेराव गायकवाड तृतीय यांच्या निर्देशानुसार सुरू केलेल्या परदेशातील उच्च शिक्षण योजनेअंतर्गत डॉक्टर आंबेडकरांना बडोदा सरकारची प्रति महिना 11.50 पाऊंडची शिष्यवृत्ती 3 वर्षांसाठी 1913 ते 1916 प्रदान करण्यात आली होती. नंतर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्समधील उच्च शिक्षणासाठी 1 वर्षासाठी 1916 ते 1917 वाढविण्यात आली. 1874 ते 1922. छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर संस्थान. 1919 मध्ये डॉक्टर आंबेडकरांची छत्रपती शाहू महाराजांशी कोल्हापूरच्या दत्तोबा संतराम पवार तत्कालीन कार्यकर्ते यांनी ओळख करून दिली. तत्कालीन अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या समाजातील भीमराव आंबेडकर हा प्रतिभावंत व उच्च विद्याविभूषित तरुण आणि त्याचे समता प्रस्थापनेचे विचार पाहून महाराज खूप प्रभावित झाले. उभयतांच्या 1919 ते 1920 दरम्यान अनेक वेळा भेटी झाल्या आणि जातीभेद निर्मूलनासंबंधी अनेकविध संभाव्य शक्यतांवर त्यांच्यात चर्चा झाल्या. शालेय शिक्षण. पूर्व प्राथमिक जीवन शिक्षण शाळा नंबर 1 गाडीतळ कॅम्प दापोली जिल्हा रत्नागिरी. प्राथमिक शाळा कॅम्प स्कूल मिशन स्कूल कूपर कंपाऊंड सातारा. माध्यमिक शाळा सातारा हायस्कूल सध्याचे प्रतापसिंह हायस्कूल सातारा. मॅट्रिक एल्फिन्स्टन हायस्कूल भायखळा मुंबई. महाविद्यालय BA राज्यशास्त्र अर्थशास्त्र आणि समाजशास्त्र एल्फिन्स्टन कॉलेज मुंबई मुंबई विद्यापीठ. उच्च शिक्षण परदेशात MA अर्थशास्त्र कोलंबिया विद्यापीठ न्यूयॉर्क अमेरिका. PhD कोलंबिया विद्यापीठ न्यूयॉर्क अमेरिका. MSc लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स इंग्लंड. DSc लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स इंग्लंड. बार ॲट लॉ
ग्रेज इन लंडन, इंग्लंड. डॉक्टर आंबेडकरांची पत्रे. 1. डॉक्टर आंबेडकरांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्समध्ये प्रवेश घेण्यासाठी दिलेला अर्ज. 2. प्रोफेसर एडविन आर सेलिगमन यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे प्रोफेसर H.S. फॉक्सवेल यांना 23 सप्टेंबर 1920 रोजी लिहिलेले डॉक्टर आंबेडकर यांचा परिचय करून देणारे पत्र. 3. डॉक्टर आंबेडकरांनी सी ना शिवतरकर यांना कायदेशीर बाबींवर चर्चा करणारे 23 जानेवारी 1930 रोजी लिहिलेले पत्र. 4. डॉक्टर आंबेडकरांनी 27 ऑगस्ट 1934 रोजी दत्तोबा पवार, कोल्हापूर यांना तातडीने धनादेश वितरित करण्यासंबंधी लिहिलेले विनंती पत्र. 5. मुंबई राज्याचे राज्यपाल आणि महाराज्यपाल यांच्याशी झालेल्या बैठकीसंबंधी माहिती देणारे कमलाकांत चित्रे यांना 4 ऑक्टोबर 1949 रोजी लिहिलेले पत्र. 6. अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठाने डॉक्टर आंबेडकरांना बहाल केलेल्या LL.D. मानद डॉक्टरेट पदवीचे प्रमाणपत्र 5 जून 1952.